नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिला लाभार्थी मार्च आणि एप्रिल 2026च्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज 8 मे 2026 झाली तरी अनेक पात्र महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. आता या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक महिलांचे हप्ते का थांबले? योजनेअंतर्गत काही महिला लाभार्थींना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्तेही मिळाले नव्हते. यामागे विविध कारणे समोर आली आहेत. केवायसी पूर्ण न झालेली, केवायसी मध्ये चुका असणे, दुरुस्ती प्रलंबित असणे, काही महिला अपात्र ठरणे, तांत्रिक अडचणीमुळे पेमेंट थांबणे. राज्यात जवळपास 57 लाख लाभार्थ्यांच्या केवायसी किंवा पात्रतेसंदर्भात समस्या आढळून आल्या होत्या. मात्र आता मोठ्या प्रमाणात केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून सुमारे 1,80,00,000पेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. मार्च आणि एप्रिलचे पैसे कधी येणार? महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचा हप्ता 11 तारखेपर्यंत वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आता अशी माहिती समोर येत आहे की 11 मे 2026 नंतर ते 15 मे 2026 दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतात. काही महिलांना थकीत जानेवारी फेब्रुवारीचे पैसेही मिळू शकतात. तांत्रिक कारणामुळे झाला विलंब. पूर्वी या योजनेचा निधी समाज कल्याण विभागामार्फत वितरित केला जात होता. मात्र आता नवीन अर्थसंकल्पानुसार समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, जनरल प्रवर्ग या तिन्ही विभागांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पूर्वीचे आणि नंतरचे निधी वितरण वेगवेगळ्या लेखाशीर्षांतून करण्यात येत आहे. याच तांत्रिक बदलामुळे हप्ते वितरणात विलंब झाल्याची माहिती समोर येत आहे. कोणाला मिळू शकतो थकीत हप्ता? खालील महिला लाभार्थींना येत्या हप्त्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे. केवायसी पूर्ण केलेल्या महिला, दुरुस्ती करून पात्र ठरलेल्या महिला, जानेवारी फेब्रुवारीचे पैसे प्रलंबित असलेल्या महिला, मार्च एप्रिल हप्ता न मिळालेल्या पात्र महिला. पुढील अपडेटकडे सर्वांचे लक्ष. आता सरकारकडून निधी वितरणासंदर्भातील GR आणि अंतिम आदेशाची प्रतीक्षा आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच पात्र महिलांच्या खात्यात हप्ते जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांनी आपली केवायसी स्थिती, बँक खाते आणि आधार लिंक तपासून ठेवणे आवश्यक आहे. पुढील अधिकृत अपडेट आल्यानंतरच अंतिम तारीख स्पष्ट होणार आहे. अशीच महत्त्वाची अपडेट सर्वात आधी आपल्या मराठी योजना मॅगझिन चॅनलवरच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.